ही बातमी आहे अर्थात जरांगेंच्या उपोषणाची। मनोज जरांगे पाटील यांचा आंतरवाली सराठीमध्ये भर उन्हात आमरण उपोषण सुरू आहे। शेतात बास टाकून जरांगे उपोषणाला बसलेत। शाहू छत्रपतींनी देखील मनोज जरांगेंना पाठिंबा दिलाय। गेल्या 8 तासांपासून जरांगे उन्हातच बसून आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून रखरखत्या उन्हात आमरण उपोषणाला बसले। मनोज जरांगेंनी अंतरवाली सराठीमध्ये आमरण उपोषण सुरू केलंय। अंतरवाली गावापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या शेतात जरांगेंनी उपोषण सुरू केलंय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव अंतरवालीमध्ये जमले। जरांगे पाटलांनी अंतरवालीमधील मारुती मंदिर आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील भावूक झाल्याचंही पाहायला मिळालं। पुन्हा एकदा डोळ्यात अश्रू अनावर झालेत। शेवटी मला हे समाज जमला त्याच मला वाटायला की किती जीव आहे माझ्यावर। इथं अंतरवालीत उभं राहायला जागा नाही, त्याच्यामध्ये माझ्या डोळ्यात पाणी आलं। या समाजाला माझ्याकडून आशा आहे मी हे काहीतरी देऊ शकाल आणि सरकार वारंवार मराठीवर अन्याय करत आहे। मी माझ्या समाजासाठी मरायला तयार, पण मी हटणार नाही। आंदोलन स्थळावर जाण्यापूर्वी जरांगेंनी आपल्या पायातील बूट काढले आणि अनवाणी उपोषण स्थळी पोहोचले। मनोज जरांगे पाटलांनी शेतामध्ये बास टाकून आमरण उपोषण सुरू केलंय। उपोषण स्थळी जरांगेंनी एक लक्ष्मण रेखा आखली आहे। लक्ष्मण रेखेच्या आत कुणीही येऊ नका असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय। कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपतींनी मनोज जरांगेंना पाठिंबा दिलाय। मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचं शाहू महाराज म्हणाले। मराठा आणि कुणबी हा समाज एकच आहे। कुणबी आणि मराठा समाज एकच आहे। मराठा आणि कुणबी एकच आहे। पूर्वीच्या काळामध्ये लढाईच्या काळात ते लढायला जात असते मराठा त्यांना म्हणत असत आणि परत आल्यावर शेती करत असलं ते कुणबी आहेत। तसं सर्व मराठे कुणबी आहेत आणि सर्व कुणबी मराठे आहेत। तर जरांगेंच्या मागण्यांवरती सरकारनं त्यांना काय आश्वासनं दिली आहेत बघूयात। यामध्ये 58 लाख नोंदींनुसार प्रमाणपत्र द्या। शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी सर्व जिल्ह्याच्या शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध आहेत। संबंधित नागरिक संकेतस्थळाला भेट देऊन नोंदी बघू शकतात। आवश्यकता असल्यास नोंदीची प्रत काढून देण्यात येईल। हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रांचे दाखले देण्यात यावेत। विभागीय आयुक्तांकडून दाखले वितरित करण्यासाठी एसओपी तयार करण्यात आली आहे। जात पडताळणी प्रमाणपत्र तातडीनं देण्यात यावीत। विभागीय आयुक्त दर 15 दिवसांनी या कामांचा आढावा घेतील। सातारा गॅझेटची अंमलबजावणी करावी। याबाबत महाधिवक्ता यांचं मत घेऊन कार्यवाही करण्यात येईल। यासह मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावं। पुढील 1 महिन्यात मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल। मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना अर्थसहाय्य द्यावं। 275 आंदोलकांच्या वारसांना आर्थिक सहाय्य दिलंय। उर्वरित 31 वारसांना पुढील 15 दिवसात दिलं जाईल। कुणबी प्रमाणपत्र तातडीनं वितरित करण्यासाठी कार्यवाही करावी। संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन पुढील 8 दिवसात सुरू करण्यात येईल।